नमस्कार. यानंतर आपण बघणार आहोत मुंबई पुण्यातल्या इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. मुंबई विद्यापीठानं परीक्षेच्या फीमध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या शैक्षणिक वर्षापासून ही वाढ अंमलात येणार आहे. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 100% तर पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या फीमध्ये 50% वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पदवीधर विद्यार्थ्यांची परीक्षा फी 500 रुपये असेल तर ती पुढच्या वर्षी 1000 रुपये एवढी आकारण्यात येईल. तर पदव्युत्तर विद्यार्थ्यांची जी फी आहे ती 1000हून 1500 जाणार आहे. मुस्लिमांच्या अजानवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या गायक सोनू निगमच्या घराची मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. रोज पहाटे लाऊडस्पीकरवरून म्हटल्या जाणाऱ्या अजानमुळे त्रास होत असल्याचं मत सोनू निगमनं ट्विट केलं होतं. त्यानंतर सोनू निगमवर अनेकांनी टीका केली. दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी त्याच्या घराची सुरक्षा वाढवली आहे. यंदाच्या महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात पिंपरी चिंचवडकरांवर कोणत्याही कराचा जो वाढीव बोजा आहे तो पडणार नाहीये. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी 3048 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात कोणतीही करवाढ केली गेली नाहीये. तसंच लवकरच येत्या काळात पिंपरी चिंचवडकरांना 24 तास पाणी देऊ असं आश्वासन या अर्थसंकल्पाद्वारे दिलं गेलंय. पिंपरी चिंचवडच्या कुंदळवाडीत काल रात्री भंगारच्या गोडाऊनला भीषण आग लागली. रात्रीच्या सुमारास लागलेली ही आग आता विझवण्यात आली आहे. आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती आहे. दरम्यान आगीचं कारण मात्र कळू शकलेलं नाहीये. गेल्या महिन्यात याच ठिकाणी मोठी आग लागली होती, ज्यामध्ये भंगाराची 25 दुकानं जळून खाक झाली. लोणावळा नगराध्यक्षांच्या घरासमोर उतारा ठेवल्याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय. संजय पिंजन असं संशयित आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी काल अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं गुन्हा नोंद करून आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती. यानंतर लोणावळा पोलिसांनी संजय पिंजन या संशयिताला ताब्यात घेतलं. दुभाजकावर उभ्या असणाऱ्या 5 जणांना उडवणाऱ्या सुजाता श्रॉफला काही तासातच जामीन मिळालाय. सोमवारी सकाळी सुजाता श्रॉफला अटक झाली होती. त्यानंतर दुपारी जामीन देखील मंजूर झाला. दुसरीकडे उपचाराच्या दरम्यान लेकीनंतर आई पूजा देखील विश्वकर्मा यांचा देखील यात मृत्यू झालाय. बाणेरमध्ये विश्वकर्मा परिवारासह शेख कुटुंबातील 5 जण रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी दुभाजकावरून जाणाऱ्यांना भरधाव कारनं त्यांना उडवलं होतं. मुंबईची एसी बस बंद झाल्यानंतर एकीकडे मुंबईकर उकाड्यानं हैराण झालेत तर दुसरीकडे सेना भाजपमधलं राजकारणही तापायला लागलंय. बेच्या ताफ्यातील किंगलॉंग एसी बस खरेदीसाठी भाजपनं अट्टहास धरला आणि त्यामुळे या बस खरेदी केल्याचा आरोप जो आहे ते माजी बेस्ट अध्यक्ष आणि सेनेचे आमदार संजय पोतनीस यांनी केलाय. कमी दर्जाच्या किंगलॉंग ऐवजी वॉल्वोच्या एसी बस खरेदी कराव्यात असं शिवसेनेचं म्हणणं होतं. मात्र भाजपनं किंगलॉंगचा अट्टहास धरल्याचा आरोप पोतनीसांनी केलाय. राज्य सरकारकडे रखडलेलं पालिकेचं अनुदान आणि कराची रक्कम महानगरपालिकेला द्यावी अशी मागणी महापौर विश्वनाथ माडेश्वर यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदिच्छा भेट घेऊन महापौरांनी आपली ही मागणी मांडली आहे. राज्य सरकारकडे पालिकेचे तब्बल 3523 कोटी रुपये येणं बाकी आहे. हा निधी रखडल्यानं अनेक नागरी प्रकल्प पूर्ण होत नाहीयेत. तरी राज्य सरकारनं लवकरात लवकर ही रक्कम पालिकेला द्यावी अशी मागणी महापौर महाडेश्वरांनी केली. काल ठाण्यातल्या शहापूरमध्ये विरोधकांच्या संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप झाला. यावेळी आयोजित सभेत अजित पवार, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती होती. यानंतर संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा रायगडवरून सुरू होणार आहे. शहापुरात आयोजित सभेत शेतकरी आत्महत्या, शीतलबाया, त्याचबरोबर इतर प्रकरणाच्या संदर्भात, त्याचबरोबर समृद्धी महामार्गाचं जे आंदोलन, या सगळ्या मुद्द्यांवर सरकारवर टीका करण्यात आली. प्लास्टिकची अंडी ही अफवा असून या अफवेमुळे अंडी उत्पादकांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटीनं दिलेली आहे. प्लास्टिक अंड्यांसोबत ग्राहकांच्या मनात असलेल्या अनेक शंकांचं निरसन करण्यासाठी पुण्यात नॅशनल एग कोऑर्डिनेशन या कमिटीनं पत्रकार परिषद घेतली. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. जिथं जिथं प्लास्टिक अंड्यांची तक्रार आली तिथल्या अंड्यांची चाचणी केली असता तिथली अंडी ही खरी असल्याचं सिद्ध झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पोलिसांच्या प्रलंबित मागण्या 1 मे पर्यंत पूर्ण न झाल्यास आत्मदहन करू असा इशारा महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघाच्या पत्नींनी दिला। ठाणे जिल्ह्यातील कार्यालयासमोर काल महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघाच्या वतीनं धरणं आंदोलन केलं गेलं। आंदोलनामुळे त्यावेळी स्थानिक प्रतिनिधींनी भेट घेऊन मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं गेलं। पोलिसांच्या ड्युटी 8 तासांची व्हावी, त्यांना हक्काची घरं मिळावी अशा प्रमुख मागण्या पोलीस पत्नी संघाच्या वतीनं करण्यात आल्या। मुंबईतल्या जोगेश्वरी परिसरातील झोपडपट्टी तोडण्यावरून सेना भाजपमध्ये पुन्हा संघर्ष निर्माण झालाय। सरकारची ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप करत सेनेच्या खासदार आणि आमदारांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। या झोपड्या 2000 पूर्वीच्या असूनही त्यांच्यावर कारवाई का केली जाते आणि केली जात असेल तर ते सहन केलं जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला। रेल्वेने या झोपड्या तोडल्यास इथल्या लोकांना मोफत घरं द्यावीत अशी मागणी शिवसेनेने केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या अश्विनी रेड्डीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला झाला। तिच्याच वर्गात शिकणाऱ्या राजेश बक्षीनं सत्तूरनं तिच्यावर वार केले। मात्र अशा प्रसंगातही अश्विनीनं धाडस दाखवलं। राजेश बक्षीचे सर्व वार हातावर घेत तिनं स्वतःचे प्राण वाचवले। महत्त्वाचं म्हणजे अश्विनी रेड्डी हे वणीचे भाजपचे आमदार संजीव रेड्डी यांची मुलगी आहे। काल रुग्णालयातून अश्विनीला डिस्चार्ज मिळालाय। लवकरच तिचे हातही बरे होतील असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। लोणावळ्यात झालेल्या युवक युवतीच्या हत्येला 15 दिवस उलटूनही या प्रकरणाचा उलगडा होऊ शकलेला नाहीये। याचा परिणाम विद्यार्थ्यांबरोबर आता पर्यटनावर देखील होताना दिसू लागलाय। लोणावळ्याच्या सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थी तणावाखाली आहे। 3 एप्रिलला भुशी धरणावरच्या डोंगरात सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुमरे या दोघांची हत्या झाली होती। ज्या ठिकाणाहून या दोघांचे मृतदेह मिळाले त्याच परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक वावरतात, म्हणून या घटनेनंतर या भागात पर्यटक कमी झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। कल्याणमध्ये आईनंच आपल्या 2 दिवसांच्या मुलाला फेकून दिल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी आई परवीन शेखला अटक करण्यात आली आहे। कल्याणच्या पत्री पूल भागात राहणाऱ्या परवीननं 2 दिवसांपूर्वी मुलाला जन्म दिला। दुपारी हे बाळ घरात दिसत नसल्यानं शेजाऱ्यांनी चौकशी केली, तेव्हा मात्र घरात बाळाचा मृतदेह आढळून आला। दरम्यान बाळाचा मृत्यू झाल्यानं त्याचा अंत्यविधी कसा करायचा याची माहिती नव्हती, म्हणून बाळाला टाकून दिल्याचा दावा परवीनने केला। पण मुलाच्या अंगावर जखमा आढळल्यानं त्याचा खून झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते। 19 वर्षाच्या मुलानं जन्मदात्या आईची सुपारी दिल्याची घटना बोरिवलीतल्या शिंपोली गावात घडली आहे। शिंपोलीतल्या धर्मामाली सोसायटीत राहणाऱ्या धैर्य छेडा या तरुणाचा पैशांवरून आईशी वाद झाला। त्या रागातून त्यानं मित्राला थेट आईला मारण्याची सुपारी दिली। त्याहून धक्कादायक बाब म्हणजे त्याचा मित्र आईवर चाकूनं वार करत असताना हा मुलगा तिथं शांतपणे उभा होता। आईचा आरडाओरडा ऐकून धावलेल्या शेजाऱ्यांनी तिला मुंबईच्या नायर रुग्णालयात दाखल केलं। त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। IPLच्या मॅचवर सट्टा खेळणाऱ्या चौघांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। इम्रान धानानी, जयेश कारिया, आशीर्वाद म्हस्के आणि संदीप यादव या चौघांची नावं आहेत। मात्र IPL सामन्याच्या सट्ट्याचा अड्डा चालवणारा अद्याप फरार। कोलकाता विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यावर सट्टा लावला जात होता, त्यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या कारवाईत 1 लॅपटॉप, TV, 18 मोबाईल असा एकूण 1,15,000चा मुद्देमाल जप्त केला। मुंबई शेअर बाजारात जे काही आर्थिक घोटाळे झाले त्याबद्दल बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। 1887 मध्ये असोसिएशन ऑफ पर्सन म्हणजेच दलालांच्या संघटनेचा या इमारतीवर मालकी हक्क होता। मात्र आज तागायत पालिकेकडून या इमारतीला ऑक्युपेशन सर्टिफिकेट देण्यात आलेलं नाहीये। ते का दिलं नाही हे पालिकेनं स्पष्ट करावं असे आदेश देऊनही त्यावर उत्तर आले नाहीये। त्यामुळे ही इमारत नेमकी कोणाच्या मालकीची आहे हा संभ्रम कायम आहे।